पेपर फुटीमुळे 3 मे रोजी झालेली नीट 2026 ची परीक्षाच रद्द. सीबीआय चौकशी होणार. पेपर लीक माफियांमुळे 22 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप. परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच होणार जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोपमधल्या 4 देशांच्या दौऱ्यावर. 15 ते 17 मेला नेदरलँड्स आणि 17 मेच्या दिवशी स्वीडनचा दौरा करणार. 17 ते 19 मे दरम्यान पंतप्रधान मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर जाणार. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावरती राज ठाकरे यांची टीका. पंतप्रधान मोदींनी स्वतःचे परदेश दौरे बंद करून जनतेसमोर आदर्श ठेवावा. इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांचं पत्र. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवार यांची ही पोस्ट. देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता. सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. शरद पवार यांचं पंतप्रधानांना आवाहन. हिमंता बिस्वा आसामचे नवे मुख्यमंत्री. गुवाहाटीत शपथविधी सोहळा संपन्न. पंतप्रधान मोदींसह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते होते उपस्थित. केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा तिढा आज सुटण्याची शक्यता. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी के.सी. वेणुगोपाल यांचं नाव सर्वात आघाडीवर. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा निर्णयांचा धडाका. शाळा, कॉलेज, बस स्टॉप जवळची दारूची दुकानं हटवण्याचे आदेश. 2 आठवड्यांमध्ये दारू दुकानं हटवण्याच्या सूचना. ईडी घेणार बोंधू अशोक खरातला ताब्यात. 18 मे रोजी अशोक खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी फास घट्ट. नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपीला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. पुणे पोलीस नराधमाची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. सातारच्या कोयना धरणातील जलसाठा घटला. पात्र पडलं उघडं. धरणातील पाणी कमी झाल्यानं धरणात बुडालेली जुनी मंदिरंही दिसू लागली.